गेल्या काही दिवसात नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील पाणी पातळी घटल्यामुळे शेतकऱ्यांवर संकटाचा डोंगर कोसळलाय। फेब्रुवारी महिन्यात भूजल पातळी घटल्यामुळे शेतकऱ्यांच्या रब्बी हंगामातील पिकांवर मोठा परिणाम झाला आहे। पिके करपून गेली आहेत आणि शेतकऱ्यांवर संकटाचा बोजा वाढला आहे। नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यात यंदा फेब्रुवारी महिन्यातच भूजल पातळी घटल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। विशेषतः मानसिंग नाईक तांडा आणि तोतंडा भागात अचानक भूगर्भातील पाणी पातळी घटल्यामुळे शेतातील उभी पिके करपून गेली आहेत। यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे। यावर्षी बदलत्या हवामानामुळे शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील पिकांना योग्य पाणी मिळवण्यास अडचण येत आहे। या भागात दरवर्षी मे महिन्यापर्यंत पाणी पातळी कायम राहत होती, परंतु यंदा फेब्रुवारी महिन्यातच भूजल पातळी घटल्यामुळे शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे। रब्बी हंगामातून गहू, हरभरा, मक्का आणि ज्वारी यासारख्या पिके पाणी न मिळाल्यामुळे पूर्णतः करपून गेली आहेत। शेतकऱ्यांचे हे नुकसान पाहता या भागातील शेतकऱ्यांनी शासनाकडे तात्काळ पंचनामे करून आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे। सगळं वाळून गेले, दरवर्षी वाढल बा पीक असं म्हणून अपेक्षा आहे आमची, पण यावर्षी पण टाकलो। 1.5 महिना अगोदर बोर विहीर सगळे सुकून गेले आमचे। आता पाणी नाही, अर्धा 5-6 लाखाचं तरी होईल बा उत्पन्न असं वाटलं होतं। लवकरात लवकर टाकलो आम्ही, तरी हे वाळूनच गेलं। शासन आम्हाला याची भरपाई करून द्यावा हे अपेक्षा आहे आमची। माझे नाव नामदेव व्यंकटराव आडे, राहणार मानसिंग नाईक तांडा तोटंबा, तालुका किनवट, जिल्हा नांदेड येथील रहिवासी असून माझ्या शेतात आज घडीला 5 बॅगा मक्का, 2 बॅग ज्वारी, 1 बॅग गहू हे पूर्णपणे वाळण्याच्या परिस्थिती म्हणजे वाळलेलं आहे। हे 75% वाळून गेलेलं आहे आणि फक्त एक 25% थोडं हिरवं दिसत आहे। काहीच नाही, पाणी नाही, काही नाही, बोर पूर्णपणे आटून गेलेला आहे। अचानक बोर आटले। दरवर्षी मे महिन्यापर्यंत चालते, पण या वर्षी जानेवारी महिन्यातच आटून गेल्यामुळे हे पूर्ण वाळून गेले। ज्वारी गेली, गहू पण गेलं आणि मक्याचं हे तुऱ्यावर येऊन मक्का पण वाळून गेलं। अपेक्षा शासनाकडून आम्हाला एवढीच अपेक्षा आहे, आम्हाला काहीतरी आर्थिक शासनाने मदत करावी। आमचे लेकरं बाळ उपाशी मरणार आहेत, कारण की आमचं लेकराचं मुलीचं लग्न गेल्या वर्षी झालेलं आहे। आता कर्जबाजारी आमच्या डोक्यावर पूर्ण कर्जाचं बोजा आहे। त्यासाठी शासनाला आमची एक विनंती आहे की शासनानं शक्यतो जास्तीत जास्त आमच्याकडे विचार करून तलाठी, ग्रामसेवक, विस्तार अधिकारी आणि प्रत्यक्ष तहसीलदार साहेबांनी पण येऊन चौकशी करून योग्य ती चौकशी करून दुष्काळातून आम्हाला कसं काय मार्ग काढून आम्हाला ते आर्थिक मदत करून देण्यात यावी। नांदेड जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यातच पाणी पातळी घटल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांना मोठा फटका बसला आहे। या संकटाला तोंड देताना शेतकऱ्यांनी शासनाकडून तात्काळ मदतीची मागणी केली आहे। शेतकऱ्यांच्या या अडचणी आणि संकटाच्या बाबतीत लवकरच शासनाने कारवाई करणे आवश्यक आहे।